हे असे छान अख्खा साबुदाणा वापरून बनवलेले पांढरे शुभ्र पापड आपल्याला मार्केटमध्ये अगदी सहजतेने मिळतात. मग तुम्ही म्हणाल मग घरी कशाला करत बसायचं? पण ते कसे बनवलेत हे माहिती नाही आहे ना. हायजिनिक माहीत नाही, त्यांचं काय वापरलं, कसं वापरलंय, कुठं बनवले हे माहिती नाहीत. आपण हे पापड उपवासाला खातो आणि उपवासाला किती आपण लक्ष देत असतो, की हे नको, ते नको, असं नको, तसं नको आणि मग विकतचं कशाला खायचं? घरीच बनवूया की. ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. पाहू शकता साबुदाणा घ्यायचा. आता इथे रेग्युलर जो साबुदाणा असतो ना जाडवाला तोच घ्यायचा. तो बारीकवाला साबुदाणा या रेसिपीसाठी वापरायचा नाही. आता साबुदाणा किती घ्यायचा तर तुम्हाला हे पापड जितके बनवायचे तितके घ्या. कारण ना साबुदाणा आपल्याला इथे भाजायचा आहे ना शिजवायचा आहे. फक्त साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. व्यवस्थित भिजला की पापड बनला. तो कसा? पुढे बघा. इथे आपण साबुदाणा व्यवस्थित भिजून घेतलेला आहे. सुरुवातीला धुवून घेऊयात. आणि थोडंसं पाणी घालून साबुदाणा हा तुम्ही रात्रभरासाठी भिजत घालू शकता किंवा 5 ते 6 तासासाठी. शक्यतोवर रात्री भिजत घाला म्हणजे सकाळी कसं नाश्ता झाला, जेवण झालं, स्वयंपाक बनला की हे पापड बनवायला तयार. पाणी बघू शकता व्यवस्थित घालून घ्या. जसं आपण साबुदाणाची खिचडी बनवायसाठी साबुदाणा भिजवतो ना, बस त्याच पद्धतीने भिजवायचा. पाहू शकता दुसऱ्या दिवशी मी दाखवते काय मस्त मोत्याप्रमाणे साबुदाणा भिजलेला आहे. परफेक्ट. असाच आपल्याला साबुदाणा इथे भिजलेला हवा आहे. चला रेसिपीकडे वळूयात. तर इथे एखादी प्लेट घ्यायची. माझ्याकडे ही ढोकळ्याची प्लेट आहे, मी तीच वापरते. त्याला ना थोडंसं सुरुवातीला तेल लावून घ्यायचं. नाममात्र तेल लावायचं. आणि आपल्याला लागतील इथे बांगड्या. हो, बांगडीच्या साहाय्याने बनवूयात म्हणजे आकार कसा गोल छान येईल. बाकी काहीच नाहीये. बांगडी वापरू शकता किंवा मग इथे छोट्या-छोट्या रिंग येतात बघा, त्या असल्या तर त्या वापरा. आता रिंग सर्वांच्या इथं नसतात, तर बांगड्या प्रत्येकाच्या घरी असतात. तर बांगड्या घ्यायच्या. आता प्लास्टिकच्या घ्या, काचाच्या घ्या, मेटलच्या घ्या, कुठल्याही घ्या. हे काही आपल्याला शिजवायचं नाहीये. याला नुसतं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. कारण साबुदाणा इथे ना शिजवलेला आहे ना भाजलेला आहे. नुसतं भिजवलेला साबुदाणा आपण या बांगड्यांमध्ये घालतोय आणि त्याला असं व्यवस्थित सेट करून घेत आहे. पाहू शकता या पद्धतीने. जास्त जाड करू नका म्हणजे पापड वाळल्यानंतर मग तो वाढायलाही उशीर होईल आणि तळताना मग तो व्यवस्थित तळलाही जाणार नाही. पाहू शकता आपण ना जास्त पातळ ना जास्त अगदीच जाड हे साबुदाणा याच्यामध्ये सेट करत नाहीये, व्यवस्थित सेट करतोय. हाताने थोडं थोडं प्रेस करून घ्या म्हणजे साबुदाणा एकमेकांना असं चिटकेल आणि हे व्यवस्थित असं सेट होईल. चला सर्वच याच्यात घालून घेऊयात. आणि बस असं हे बांगडी काढून घ्यायची. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की बांगडी कुठली घ्या, काचाची घ्या, मेटलची घ्या, प्लास्टिकची घ्या. ती काही आपल्याला वाफवायची नाही आहे आणि शिजवायची नाही आहे. नुसता आकार देण्यासाठी आपल्याला हे बांगडीची साह्य आपण इथं घेतलेलं आहे. बांगडीचं काम झालेलं आहे. बांगड्यांना साईड ठेवायचं. आणि आता दुसरी प्लेट घेतली त्याच्यामध्ये सुद्धा आपण सेम प्रोसेसनं हे सगळं करून घेऊयात. दोन्ही प्लेट तयार आहेत. इकडे मी या कढईमध्ये पाणी उकडायला ठेवलं होतं. आता तुमच्याकडे अशी कढई नसेल तर साधी कुठली कढई असते ना ते घ्यायची. स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. असे आता हे उकडत्या पाण्यामध्ये ही प्लेट ठेवायची, त्याच्यावरती तिची दुसरी प्लेट ठेवायची. आणि आपले हे पापड आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आता वाफवायचे कुठपर्यंत तर सांगते. सुरुवातीला याला 7 ते 8 मिनिटं छान असं वाफवून घ्या. हे कच्चं राहता कामा नये. व्यवस्थित स्टीम झालं की साबुदाणा कसा शिजला जातो. नाहीतर साबुदाणा जर कच्चा असला तर पापड फाटतो आपला. बघू शकता अगदी ट्रान्सपरंट हा साबुदाणा दिसतोय तुम्हाला. परफेक्ट. आता ह्या प्लेट काढून साईडला ठेवून द्यायचं. लगेच गरम गरम हे काढण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर पापड तुटू शकतो. थोडंसं थंड झालं की किचनमध्येच मी एक पेपर आथरून घेतला. असा कागद घालायचा. त्याच्यावरती काही तुम्हाला तेल वगैरे लावायची गरज नाहीये. आता असा सराटा, याला आमच्या इथं सराटा म्हणतात. तुम्ही कशाने आता पडीने म्हणा काय म्हणता तुम्ही याला. या पद्धतीने हे असे काढून घ्यायचे. म्हणजे कसं हे ओले आहेत. हाताने काढले तर तुटतील. म्हणून अशा सराट्याने काढायचे आणि या कागदावरती याला असं वाढवण्यासाठी ठेवायचं. किचनमध्ये मी याच्यासाठी ठेवते की कसं लगेच मला हे काढून आणि याच्यावरती आथरणं हे सोपं गेलं. नंतर हा कागद उचलून उन्हामध्ये घेऊन जायचं. आहे ना सोपं. चला या पद्धतीने आता सगळेच हे साबुदाण्याचे बांगडीचे पापड बनवून तयार करूयात. काही नाही, एकदा पाण्याला उकळी आली ना की बस लगेच पटापट हे पापड बनवून तयार होतात बघा. कारण याच्यामध्ये काहीच तामझाम नाहीये, कुठलीच याच्यामध्ये मेजरमेंट नाहीये, काहीच याला शिजवायची गरज नाहीये. फक्त हा साबुदाणा या आपण स्टीमरमध्ये वाफवून घ्यायचा आहे आणि बांगडीच्या साहाय्याने आपण त्याला आकार दिला. आहे ना सोपं. मग कशाला ते विकतचं खायचं, घरीच बनवा की. सोप्यात सोपं आणि हायजेनिक.
अगदी सात्विक आणि शुद्ध पद्धतीने बनवलेलं. तेलसुद्धा चांगलं वापरत आहे आपण, कारण घरी खाण्यासाठी तेल चांगलंच वापरतो, हो की नाही? तर तेल इथे आपल्याला कडकडीत गरम हवं. हे पापड तुम्ही 3 ते 4 दिवस 3 ते 4 दिवस उन्हात वाळवून घ्या. आतपर्यंत साबुदाणा छान असा हा वाळला पाहिजे आणि कडकडीत तेलामध्ये हाय फ्लेमवरती हे पापड तळायचे असतात. आतपर्यंत हा साबुदाणा तळला गेला पाहिजे, नाहीतर मग दाताला चिपकेल आणि व्यवस्थित पापड खायला लागणार नाही. बघू शकता काय मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे, दिसतो ना अगदी मोत्याप्रमाणे. तर मग सध्या साबुदाणा भिजू घाला आणि पटकन हे पापड बनवा. सांगितलेल्या सर्व टिप्स लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे पापड सुद्धा असे छान सुंदर मोत्याप्रमाणे पांढरे शुभ्र बनतील. काय दाणेदार दिसतोय ना साबुदाणा, मस्तच. नक्की बनवा. तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. उन्हात वाढवल्याशिवाय पापड स्टोअर करू नका. कडकडीत उन्हात वाढवा, म्हणजे पापड खराब होणार नाही. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.